हातातील काम सोडा आणि इकडे लक्ष द्या। बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत नाव नोंदणी करा, कारण की राज्य सरकारच्या अंतर्गत तुम्हाला आर्थिक मदत मिळत असते। जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर 2026 मध्ये तुम्हाला सर्व लाभ मिळू शकतात। तर ते कोणते लाभ मिळतात याआधी पेजला फॉलो करून घ्या। स्वतःच्या लग्नासाठी 30,000 रुपये मिळतात, तर मुलीच्या लग्नासाठी शासनाकडून 51,000 रुपयाची मदत मिळते। त्याचबरोबर प्रसूतीसाठी सिझेरियन झाले असेल तर 20,000 रुपये मिळतात आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी मिळतात 15,000 रुपये। बांधकाम कामगाराचा कामावर असताना जर अपघात घडला आणि त्याचा मृत्यू जर झाला तर 5 लाख रुपये मिळतात आणि नैसर्गिक मृत्यू ओढवला तर त्यांना 2 लाख रुपयाची मदत मिळते। त्याचबरोबर कामगारांना घरकुलासाठी 2 लाख रुपयाचं अनुदान मिळतं। विधवा किंवा विधूर असेल तर त्यांना दरवर्षी 24,000ची मदत मिळते। त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा पैसे मिळतात। वर्ग पहिली पासून तर 10वी पर्यंत 5,000 रुपयाची मदत मिळते। 11वी आणि 12वी साठी मिळतात 10,000 रुपये। त्याचबरोबर 10वी मध्ये जर 50% असेल तर परत 10,000 रुपये मिळतात आणि 12वी मध्ये सुद्धा 50% असेल तर परत 10,000 रुपये मिळतात। तुमचा पाल्य जर इंजिनिअरिंग साठी शिक्षण चालू असेल तर 60,000 रुपयाची मदत मिळते आणि मेडिकलला जर शिकत असेल तर 1 लाख रुपयाची मदत मिळते। हे सर्व जर फायदे तुम्हाला मिळवायचे असतील तर एकच अट आहे, तुमचं नाव बांधकाम कामगार योजनेमध्ये समाविष्ट असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर कागदपत्र अपडेट असले पाहिजे। अजूनही तुम्ही नाव नोंदणी केली नसेल तर वेळ वाया न घालवता तात्काळ नोंदणी करून घ्या। आणि यासाठी तुम्हाला अर्ज जर ऑनलाईन करायचा असेल तर स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। सर्व कागदपत्र व्हॉट्सअपवर पाठवून तुम्ही अर्ज घरबसल्या सुद्धा भरू शकता, किंवा अर्ज तुम्ही स्वतः जर भरत असाल तर या संदर्भात आपल्या युट्यूब चॅनलवर अर्ज कसा करायचा या संदर्भात व्हिडिओ सुद्धा दिलेले आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज घरबसल्या सुद्धा भरू शकता। अशाच कामाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करून घ्या।